फ्रेंड्स, द आयुर्वेदिक मेंटर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आता आपण नाही का जवळपास सर्व सिलेबस कंप्लीट केलेला आहे. आता फक्त आपला लास्ट टॉपिक राहिलेला आहे. लास्ट टॉपिक म्हणजे सेकंड लास्ट टॉपिक राहिलेला आहे. शरीर, प्रिन्सिपल आणि त्रिदोष हे इंट्रोडक्टरी पार्ट येतं. एकदम लहान सहान टॉपिक येतं. हे आपण आधी पाहिलेलं आहे, हे आपल्याला सर्व माहीत पण आहे. फक्त आता आपण एकदा घेणार आहोत, कारण की याच्यावर एक SAQ बनण्याची चान्सेस येतो आहे. याच्यावर एक SAQ विचारला जातो आणि फर्स्ट नंबरचाच SAQ विचारला जातो. तर ठीक आहे, त्याच्यामध्ये पहिल्यांदा शरीर भेद आपल्याला विचारू शकतात. तर असे नॉर्मल टॉपिक विचारू शकतात. ठीक आहे, तर पहिला येते शारीरिक क्रिया म्हणजे काय. शरीराचे अधिकृत्य कृतम तंत्र शारीरम हे काय शरीराची व्याख्या आहे. ठीक आहे, नंतर ते शरीराची निगडीत सर्व घडामोडींचे क्रिया व्यापारांचे ज्ञान म्हणजे शारीरिक क्रिया हो विज्ञान होय. नंतर ते शरीर काय व्युत्पत्ती म्हणजे काय, याची निरुक्ती काय, शिरेते तत् शरीरम जे झिजत राहते त्याला शरीर म्हणतात. व्याख्या काय, तत्र शरीरम नाम चेतनाधिष्ठान भूतम पंचमहाभूत विकारम समुदायात्मकम समयोगवाई. इम्पॉर्टंट आहे, पाठ करायचे आपल्याला विचारकनुसार आहे. ठीक आहे, तर ज्यामध्ये चेतनेचे म्हणजे आत्म्याचे अधिष्ठान आहे, जे पंचमहाभूत विकारांच्या समुदायाने बनले आहे, ज्यामध्ये सर्व घटकांचे समयोग वाहित्व दिसून येते, त्यास काय म्हणतात, शरीर म्हणतात. अजून एक ही श्लोक आहे, हे तुम्ही हा पण पाठ करू शकता, पण हा जरी नाही केला तुम्ही, एवढं जरी केलं तरी सफिशियंट आहे. ठीक आहे, नंतर ते डिस्क्रिप्शन ऑफ डिस्क्रिप्शन ऑफ शारीर अँड मानस दोष. म्हणजे शरीर आणि मानस दोष म्हणजे काय डिफरन्स आहे. दोष काय राहतात, दोन प्रकारचे शरीर राहतात, मानस दोष. शरीर काय वातपित्त कफ, आपण हे डिटेलमध्ये बघितलेलं आहे. इथं फक्त जस्ट इंट्रोडक्शन आहे. नंतर इथे मानस दोष म्हणजे ते रजत दोष, सत्व रज आणि तम. ठीक आहे, वायू पित्तम कफ चेती त्रय दोषा समास होतो. हे एक आपण शारीर दोष बघितले. मानस दोष काय, सत्व रज तमस चेती त्रय प्रोक्त महागुणा. हे आपलं याच्यात कशात म्हणजे अष्टांग हृदयामध्ये पण आपण हे श्लोक बघितलेले आहेत. ठीक आहे, नंतर ते त्रिगुण त्रिदोषानाम पारस्परिक संबंध म्हणजे काय, त्रिगुण आणि त्रिदोष हे जे त्रिगुण येतं कोणते, सत्वरजतम आणि दोष येतं वातपित्त कफ, याचा काय संबंध आहे. ठीक आहे, त्याचं काय, ते पवन रजो गुणमय पित्तम सत्व गुणोत्तरान कफ तमो गुणाधिक. ठीक आहे, ते तुम्ही श्लोक पाठ पण करू शकता, नाही केलं तरी चालते. रजगुणी वात राहते, वातमध्ये कोणता राहते, रजगुण राहते. सत्वगुणी काय राहते, पित्त राहते. आणि तमगुणी काय राहते, कफ राहते. रज आणि वात हे दोन्ही घटक प्राधान्याने हालचाल आणि प्रेरणा यास जबाबदार असते आणि हे वायू महाभूत प्रधान राहतात. ठीक आहे, नंतर ते सत्वगुणी पित्त प्रकाशक, ज्ञानप्रवर्तक आणि तेज महाभूत प्रधान. तमगुणी जे कफ आहे, कफ हा जडत्व स्थिरत्व प्राप्त करणारा आहे, आवर्तक स्वरूपाचा घटक आहे आणि गती नियमांसाठी जबाबदार राहते. ठीक आहे, तर दुसरा टॉपिक आहे बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ आयुर्वेदा. दोष धातू मलमूलत्वम ही शरीरम हे शरीराची दुसरी व्याख्या आहे. ठीक आहे, तर ही पण पाठ करायची. ही क्रिया शरीरासाठी इम्पॉर्टंट व्याख्या आहे. दोष धातू मलमूलत्वम ही शरीरम. ठीक आहे, तर शारीर क्रिया विज्ञानालाच दोष धातू मल विज्ञान असेही म्हणतात. ठीक आहे, पंचमहाभूतांपासूनच उत्पन्न दोष धातू मल हे शरीराचे मूलभूत घटक येतात. दोष काय, वायू पित्तम कफ चेती त्रय दोषासोबत बदलले. वात पित्त आणि कफ हे 3 दोष असून शरीरातील सर्व शरीर रचनेला व शारीरिक क्रिया व्यापारांना जबाबदार असणारे असे दोष असतात. धातू काय, धारणार्थ धातू शरीर टिकवून ठेवणारे, शरीराचे धारण करणारे घटक, दोषांच्या कार्याचे माध्यम असणारे 7 घटक सप्तधातू, रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र हे इथं सप्तधातू. ठीक आहे, ते त्रिमल शारीरिक क्रिया व्यापारांचे निर्माण होणारे त्याचे घटक म्हणजे त्रिमल, मल, पुरुष, मूत्र, श्वेत. ठीक आहे, नंतर ते स्त्रोत खानी स्त्रोतांशी हे काय, ख म्हणजे अवकाश, हे काय त्याची निरुक्ती किंवा व्युत्पत्ती म्हणतात त्याला. हे काय निरुक्ती आहे, हे काय निरुक्ती. ठीक आहे, खानी स्त्रोतांशी म्हणजे काय, ख म्हणजे अवकाश, पोकळ मार्ग म्हणजे स्त्रोतच होय. व्याख्या काय, मुलात खादंतरम देह प्रसूतम तोभिवाहित स्त्रोतस तद इति विज्ञेय शिरा धमनी वर्जितम. ठीक आहे, तर हे पाठ केल्यापेक्षा स्त्रवणात स्त्रोतंसी हे पाठ करायचं. स्त्रवण्याची पाझरण्याची क्रिया ज्या ठिकाणी होते ते म्हणजे स्त्रोतस होय. 13 महत्त्वाचे स्त्रोतस येतं. त्याच्यात काय, त्या स्त्रोतस कोणती, रसव, रक्तव, मांसव, मेदव, अस्थिव, मजाव म्हणजे सप्त जे धातू येतं त्याची स्त्रोतस आहे. नंतर याचे मूलस्थान काय, तर याचे मूलस्थान हृदय धमन्या, रक्तवस्तुताची यकृत्क्रिया, मांसवस्तुताची स्नायुत्वक, मेदोस्तताची वृक व पावन, अस्थिवस्तुताची मेद आणि जगन आणि याचे येते मजावस्तुताचे अस्थि आणि संध्या. आता अजून स्त्रोत शुक्रव, मूत्रव, पुरुषव, श्वेतव. ठीक आहे, शुक्रवमध्ये हे शुक्रव सप्तधातून त्रिमल. नंतर 7 धातू 8, 9, 10 वरील अंतर्मुख सर्व कोणते तर अंतर्मुख स्त्रोत, नंतर बहिर्मुख स्त्रोत पण येतात. नंतर काय, ते याचे मूलस्थान काय, ते वृषण शेफ कशाचं, याचं
शुक्र मूत्र व स्वतःचं काय बस्ती वंशात. नंतर येते पुरुष व स्वतःचं पक्वाशय. स्वेद व स्वतःचं वेद आणि रोमकूप. हे काय हे इम्पॉर्टंट येतं. हे आपल्याला MCQ साठी महत्त्वाचं आहे. हे MCQ साठी महत्त्वाचं येतं. आपल्याला याच्यावर 3 MCQ विचारलं जातं. MCQ साठी हे क्वेश्चन विचारू शकतात आपल्याला, ठीक आहे. आणि जास्त करून याच्यावर हे कशावर येतील आपल्याला शारीर भेद जास्त करून आपल्याला हे विचारू शकतात. आपल्याला ACQ विचारू शकतात, ठीक आहे. किंवा मानस प्रकृतीचे दोष वगैरे तर गुण आणि दोष याचा संबंधावर क्वेश्चन विचारू शकते. अंतर्मुख स्त्रोतांचा व्यतिरिक्त 9 प्रकारचे बहिर्मुख स्त्रोत पुढील प्रमाणे येतं. 2 श्रोत, 2 नेत्र, घ्राण, मुख, गुद आणि मेढ्र. हे काय येतं अंतर्मुख स्रोतसाच्या व्यतिरिक्त 9 प्रकारचे बहिर्मुख स्रोत होते. शार्ंगघराने बहिर्मुख स्रोतसांना रंध्र शब्द वापरलेला आहे. शार्ंगघराने काय म्हटलेलं आहे रंध्र शब्द वापरलेला आहे. कशासाठी बहिर्मुख स्रोतासाठी. हे MCQच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. हे झालं आपल्याला बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ आयुर्वेदा आणि शरीरबद्दल आपण इन्फॉर्मेशन बघितली. आता त्रिदोषबद्दल आपण जनरल इंट्रोडक्शन बघू. त्रिदोषचं आपण काय माहिती. दोष तर आपण 3 दोष तर डिटेलमध्ये आपण बघितलेच, ठीक आहे. आता मी फक्त तुम्हाला हे जे दोष येतं हे मी तुम्हाला एका याच्यात सांगितले होते, एका लाईनमध्ये सांगितले होते, ठीक आहे. एका पेजवर सांगितले होते. तर आता हे सगळे हे डिटेलमध्ये दिले होतं. तुम्ही डिटेलमध्ये वाचू शकता. जास्त काही अवघड नाही. तुम्ही कव्हर करून घ्याल, ठीक आहे. बाकी तर सर्व तुम्हाला एका सोबत मी सांगितलं कसं लक्षात ठेवायचं. बाकी तुम्ही एकदा याच्यातून रीड करून घ्याल, नोट्समधून रीड करून घ्याल, ठीक आहे. आता आपण त्रिदोष बघणार आहोत. ऋतू, दोष, रस, गुण यातील परस्पर संबंध. हा परस्पर संबंध इम्पॉर्टंट टॉपिक आहे. हे आपल्याला आपण ऋतूच्या अध्यायामध्ये पण बघितला होता. आपले षड ऋतू तर शिवग्री, वशय, ठीक आहे. नंतर महाभूत कोणतं प्रधान आहे वायू आकाश. नंतर पृथ्वी वायू, अग्निवायू, अग्निपृथ्वी, अग्निजल आणि पृथ्वीजल, ठीक आहे. याचा दोष काय हे वात संचय, कफ प्रकोप हे आपण सर्व बघितलं होतं. कशाचा संचय होते कशात प्रकोप होते. नंतर आपण रक्त याचे रस बघितले तर कोणतं रस प्रदान होतं आहे. आणि याचे गुण येतं लघुशीत, गुरुशीत, लघु उष्ण आणि हे सगळं रीड करून घ्यायचं. तर आपण काय पाहिलं शिवग्री वसंत, शिशिर, वसंत, ग्रीष्म. याच्यात काय तर वात संचय, कफ प्रकोप आणि पित्त संचय. आणि हे त्याचे हे येतं कटू, तिक्त, कषाय असं लक्षात ठेवायचं. कटू म्हणजे काय होते तवा, तिक्त म्हणजे खवा आणि कषाय म्हणजे भुवा, ठीक आहे. नंतर ते वात वर्षा काय ते वात प्रकोप, पित्त प्रकोप आणि कफ प्रकोप. कफाचा संचय होते, ठीक आहे. मधुर, अम्ल, लवण. नंतर येते दोषाचे दिवस राहता वयानुसार. हे आपण बघितलेले ऑलरेडी की काय वयानुसार काय बालावस्था, कफाची मध्यम बालावस्था, मध्यवय. हे आपण अष्टांगहृदयाचं जे पहिला अध्याय त्याच्यात आपण हे सर्व बघितलेले जातं. तर याच्यात फक्त एक्स्ट्रा पॉईंट काय जेवणचा झाल्यानंतर 1.5 तासाचा जो काळ राहते तो कफाचा राहते. जेवण झाल्याच्यानंतर 3 तासाचा असे काळ येतो पित्ताचा राहतो. आणि जेवण झाल्यानंतर 3 ते 4 तासाचा काळ वाताचा राहतो. ऋतूचा प्रकोप वसंत, कफाचा प्रकोप वसंतमध्ये होते, पित्ताचा प्रकोप शरदमध्ये होते आणि वाताचा प्रकोप वर्षामध्ये होतो. याच्यावर आपल्याला MCQ विचारू शकतात, ठीक आहे. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं. द नेक्स्ट टॉपिक येते प्राकृत व वैकृत दोष, ठीक आहे. सप्तविध प्रकृती निर्माणास जबाबदार असलेले बीजभूत दोष म्हणजे प्राकृत दोष, ठीक आहे. जन्मानंतर अन्नमल, वात, रक्तमल, पित्त, रसमल, कफ या स्वरूपात निर्माण होणारे वैकृत दोष. हे काळानुसार संबंधित व्यक्तीच्या गरजेनुसार कमी किंवा जास्त प्रमाणात निर्माण होतात. प्रकृतीत झाल्यानंतर दुसऱ्यांना बिघडवण्याचे हे काम करतात, ठीक आहे. नंतर हे येतं टाईप्स ऑफ दोष चार्ट. तर वाताचे पित्ताचे जे प्रकार येतं हे चार्ट येतं. हे चार्ट आपल्याला कशामध्ये काम येतात आपले जे हे बघणार वात पित्त कफाचे जे प्रकार बघणार आहोत त्यात तुम्ही हा चार्ट टाकणं अपेक्षित आहे. आणि नंतर हे चार्ट टाकायचा आणि जर काय LAQ विचारलं तर LAQ हा चार्ट टाकायचा आणि नंतर तो एक्सप्लेन करायचा, ठीक आहे. वाताचा चार्ट आहे तो आपण याच्यात दिलेला आहे. कशात दोष वृद्धिशयमध्ये आपण दिलेला आहे. ते बघून घ्याल, ठीक आहे. तर सोपं टॉपिक आहे. मी सांगून काही फायदा नाही जास्त. ते तुम्हाला लक्षात करायचं. हे आपण डिटेलमध्ये ऑलरेडी घेतलेलं आहे. फक्त आपण जस्ट इंट्रोडक्शन बघितलं म्हणजे आपल्याला दोषबद्दल एक जनरल इंट्रोडक्शन, ठीक आहे. आपण पूर्ण डिटेलमध्ये बघितलेलं म्हणल्यावर हे काही आपल्याला तुम्हाला इझी आहे समजायला, ठीक आहे. तर आता याच्यावर हे काहून घेतलं की याच्यावर एक ACQ होते 5 मार्काचं. आपल्याला सोडायचं काहीच नाही. तर 10-15 मिनिटात जर का तुमचा एक ओव्हरलुक करून जर का तुमचं 5 मार्क फिक्स होत असतील, 5 मार्काचं जर का वेटेज होत असेल तर कशाले वाचून जायचं, रीड करून जायचं, इझिली मार्क भेटून जातात, ठीक आहे. तर त्यात आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू. आता जवळपास आपला क्रियाशारीरचा पेपर 1 आपला एंड झालेला आहे. फक्त एंडोक्रायनॉलॉजी बाकी आहे. मी प्रत्येक लेक्चरमध्ये सांगते 2-3 लेक्चरपासून काहून सांगते याच्यासाठी सांगते की फक्त आता मी जर का चुकून बोलून पेपर 2 स्टार्ट केला तर असं म्हणू नका सर एंडोक्रायनॉलॉजी राहिलं. मला माहिती आहे मी टाईम वेस्ट नाही करत आहे. मी काय म्हणते माझं बाकी येतं याचा अर्थ हे नाही की आपण समोरचं नाही करायचं. एंडोक्रायनॉलॉजी करू ना,
तुमचा पेपर केव्हा आहे, पेपर क्रियाशाळेचा पेपर एकदम एंडला आहे, लास्ट पेपर आहे, आपल्याकडे भरपूर टाईम आहे, तोपर्यंत मी तुम्हाला एंडोक्रायनॉलॉजी देऊन टाकतो. ठीक आहे, तर काही टेन्शन नका घेऊ. आपला पहिल्यांदा संहिता अध्ययन, पहिला पेपर होता संहिता अध्ययनचा, तो मी तुम्हाला देऊन टाकला, ते वेटेज होतं. नंतर क्रियाशाळेचा पण मध्ये सगळा प्रॉब्लेम येऊ लागला, ते मी भरपूर सिलेबस कव्हर केला. आता मी हळूहळू पदार्थ विज्ञान एक पण निपटून टाकतो, पदार्थ विज्ञान तू पण निपटून टाकतो. तर एक मला पार्ट आठवू द्या ना, म्हणजे तुम्हाला पण थोडंसं कॉन्फिडन्स येते. ठीक आहे, तर चालते, आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू. ठीक आहे.